राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी। एसटी कामगार कृती समितीकडून आंदोलनाची हाक। ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक। आंदोलनामुळे गणेशोत्सव काळातील सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं महामंडळाचं आवाहन। मुंबई सेंट्रल डेपोतील कर्मचारीही एसटी संपात सहभागी। त्यामुळे बस डेपोमध्ये न आल्यानं आधीच तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांचा संताप। प्रवाशांवर मिळेल त्या गाडीत बसण्याची वेळ। रत्नागिरीच्या दापोली आणि गुहागर आगारातून सकाळपासून एकही एसटी बस न सुटल्यानं प्रवाशांचा खोळंबा। तर चिपळूण आणि खेड डेपोमध्ये मात्र काही प्रमाणात बस सेवा सुरू। नागपुरातील एसटीच्या सगळ्या 1200 फेऱ्या रद्द। ऐन सणासुदीच्या काळात एसटी सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे मात्र मोठे हाल। संभाजीनगरमधून 500 एसटी बस धावतात। यापैकी सकाळच्या सत्रातील 100 बस न धावल्यानं प्रवाशांचे हाल। सिडको, पैठण, वैजापूर, कन्नड स्थानकातून बस धावल्या नाहीत। राज्य एसटी कामगार संघटनेच्या संपात वाशिमचे कर्मचारीही सहभागी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या घोषणा। त्यामुळे एसटीची सेवा ठप्प। अकोल्यातही एसटी कामगारांनी संप पुकारला। अकोला आगारातून एकही बस सुटली नसल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंबा। भंडाऱ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचा प्रवाशांना फटका। आज पोळ्याचा पाडवा असल्यानं तुरळक गर्दी असली तरी उद्यापासून महाविद्यालय आणि शासकीय कार्यालय सुरू होत असल्यानं विदर्भातल्या प्रवाशांना याचा फटका बसणार। आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात आदित्य ठाकरे पाहणी करणार। माजी आमदार केपी पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली। महायुतीतून उमेदवारी मिळणार नसल्यानं महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी केपी पाटलांचे प्रयत्न। दरम्यान ठाकरे गटातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। माजी आमदार केपी पाटील यांच्या पाठोपाठ एवाय पाटलांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष एबी पाटील अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत नाराज असल्याची माहिती होती। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू। मात्र आमचा जागावाटपाचा निर्णय गणपतीनंतर होणार। नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती। काँग्रेसला जातनिहाय जनगणना ही राजकीय फायद्यासाठी नको, पटोलेंचं स्पष्टीकरण। दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तसं वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असल्याची पटोलेंची प्रतिक्रिया। भाजपला सोडचिठ्ठी देत समरजित घाटगे आज शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। पक्ष प्रवेशाआधी काल कोल्हापूरमध्ये शरद पवार आणि समरजित घाटगे यांच्यामध्ये भेट। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे नेते समरजित घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। आज कागलमध्ये पवारांनी मेळाव्याचं आयोजन केलंय। वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं। शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर समरजित घाटगेंची प्रतिक्रिया। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार। केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर शरद पवार पाहणी करणार। लाडकी बहीण योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ। सप्टेंबर महिन्यातही नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारची मान्यता। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार समोर। एकाच नावानं 30 अर्ज भरले। साताऱ्यातील जाधव नामक व्यक्तीनं पत्नीच्या नावानं 30 अर्ज भरले। भाजपच्या माजी नगरसेवकाकडून गैरप्रकाराचा पर्दाफाश। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना मुलीचा टीसी काढण्यासाठी शाळेकडून 200 रुपयांची मागणी। दिव्यांग मुलीच्या वडिलांकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार। कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती असल्यामुळे मुंबईच्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय।
शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर, पुढची सुनावणी 5 सप्टेंबरला. सरन्यायाधीश उपलब्ध नसल्याने आजची सुनावणी रद्द. बदलापूरमधील शाळकरी मुलींवरील अत्याचार आणि घटनेची दखल घेत हायकोर्टाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. रामगिरी महाराजांचा आक्षेपार्ह विधान करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवा, उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना निर्देश. मोहम्मद पैगंबरांबद्दल चुकीचं विधान केल्याचा रामगिरी महाराजांवर आरोप. काँग्रेस शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. रामगिरी महाराज, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात भेट, कारवाईची मागणी केली. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, अजित पवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक. भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास, रामराजेंची तक्रार, तर भाजपच्या वरिष्ठांशी बोलणार, अजित पवारांचं आश्वासन. जयंत पाटलांच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरेंना मालवण किल्ल्यावरून जाऊ दिलं, नाहीतर त्या दिवशी कुणीही परत घरी गेलं नसतं. किल्ल्यावरील गदारोळा प्रकरणी नारायण राणेंची प्रतिक्रिया. शिवरायांनी गुजरातवर स्वारी केलीच नाही असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी. फडणवीसांच्या वक्तव्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,10,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड, 60,000हून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना तुरुंगात, दाऊद टोळीकडून धोका. आरोपी विकी गुप्ता आणि सागर पालच्या कुटुंबियांकडून त्यांच्या सुरक्षेची मागणी. पुण्यातले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक. वनराज यांच्या बहिणींसह इतर तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पुण्यातली घटना पाहून कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजल्याचं लक्षात येतं. गृहमंत्री काय करताय? आंदेकर हत्या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. प्रॉपर्टीच्या वादातून आंदेकरांची हत्या, मात्र काहीही झालं तरी सत्ताधाऱ्यांवर त्याचं खापर फोडलं जातं. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरलंय, प्रवीण दरेकर यांची टीका. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन अलर्ट मोडवर. प्रसादात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी विशेष कारवाई, मोहीम राबवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 97% पाणीसाठा, त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाणी चिंता मिटली. अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रोच्या पिलरखाली 200 कोटी रुपये खर्च करून बॉलिवूड थीम पार्क साकारलं जाणार. भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहासपट इथे मांडला जाईल. कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोस्टल रोडला वांद्रे वरळी सीलिंगशी जोडला जाणार. प्रवास अवघ्या 15 मिनिटात होणार. अलिबागच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी MMRDAचा पुढाकार. अलिबागमधल्या 10 गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी MMRDA 325 कोटी रुपये खर्च करणार. बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं बिंदुसरा नदीला पूर. पुरानंतर नदीनं रौद्र रूप धारण केल्यानंतरची ड्रोन दृश्य समोर आली आहेत. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं कापसाच्या शेतीचं मोठं नुकसान. इसापूर येथील शेतकऱ्याचा कापूस भुईसपाट झाल्याचं चित्र. परभणीमध्ये पुरामुळे 2 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. जवळपास 257 जनावरांचा मृत्यू, तर 161 घरांची पडझड. कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे वसमत ते हिंगोली महामार्गावरचा पूल तुटला. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. हिंगोलीच्या पिंपळदरी शिवारामध्ये हुल्लडबाज तरुणाची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी. पुरात पुलाखाली अडकलेलं लाकूड काढण्यासाठी तरुणाची हुल्लडबाजी. मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण भरलं. धरण पाहण्यासाठी आलेल्या तरुणांचा गोंधळ. धरण परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची स्थानिकांची मागणी. अकोला जिल्ह्यातील पातूरमधल्या बोर्डी नदीला पूर. या पुरातच एका दारुड्याची 20 ते 25 मिनिटं स्टंटबाजी. व्हिडिओ व्हायरल. नागरिकांनी या मद्यपीला बाहेर काढलं. पावसामुळे लातूरमधील शेतकरी हवालदिल. शेतामध्ये पाणीच पाणी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका. शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली.
नांदेडच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीला पूर, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा. लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तेरणा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या 100 गावांना सतर्क राहण्याचा इशारा, शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली जाण्याची भीती. नाशिकच्या येवला शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस, बाजार समितीतील काही दुकानांमध्येही पाणी शिरलं. जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील वाघूर नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावांना सावध रहा अशा सूचना. सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन पुण्याच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली, हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील सिंधुदुर्गाचे नवे जिल्हाधिकारी. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली, संजय कोलते भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी. गेल्या 2 वर्षांपासून कुंभेजकर भंडाऱ्यामध्ये कार्यरत होते. पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावी यांचं रविवारी निधन. प्रसाद गोसावी अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले. गोसावींच्या हृदयाचं एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर. बीकॉम बीएमएसच्या परीक्षा 23 ऑक्टोबरपासून तर बीए आणि बीएससीच्या परीक्षा 13 नोव्हेंबरपासून सुरू होणार. गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वेच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी. यासाठी 2.5 कोटी रुपये निधीला मान्यता दिल्याची खासदार हेमंत सावरा यांची माहिती. मनमाड इंदोर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी. 309 किलोमीटरच्या रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा सोयाबीन पिकांच्या दळणवळणासाठी फायदा होणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी. धुळ्यामध्ये भाजपचा फटाके फोडत जल्लोष. आपल्या पाठपुराव्याला यश मिळालं, माजी खासदार सुभाष भामरे यांची प्रतिक्रिया. भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयासमोर अनधिकृत शाळांविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचं एकदिवसीय आंदोलन. महापालिकेनं केवळ पालकांना प्रबोधन करण्याचं आवाहन करूनही महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप. नागपूरमध्ये आज 1881 सालपासूनची परंपरा असलेला मारबत उत्सव साजरा केला जाईल. शहराची इडापिडा रोगराई संकट दूर व्हावं या उद्देशानं काळ्या पिवळ्या मारबतची मिरवणूक. नाशिकच्या मनमाड जवळच्या रापली गावातील बेपत्ता मुलाचा 30 तासानंतर मृतदेह आढळला. घातपात की अपघात याबाबत पोलीस तपास सुरू. ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकलनं भरलेला ट्रक उलटला. चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. पॅरालिम्पिकमध्ये भारताला एका दिवसात 7 मेडल्स, 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश. आतापर्यंत भारताची 15 मेडल्सची कमाई. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेमध्ये सुमित अंतिलला सुवर्णपदक. 70.59 मीटर लांब भाला फेकत सुमितनं सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या नितीश कुमारनं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. नितीश कुमारनं पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन SL3 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू सुहास यतिराजला रौप्य पदक. पुरुषांच्या SL4 गटाच्या एकेरीमध्ये त्यानं रौप्य पदक जिंकले. महिला बॅडमिंटनमध्ये भारताला 2 पदकं. SU5 श्रेणीमध्ये थुलासिमथी मुरुगेसनं रौप्य तर मनीषा रामदासनं कांस्य पदक जिंकलंय. भारताच्या योगेश कथुनियानं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये डिस्क थ्रो स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलं. योगेशनं त्याच्या हंगामातील सर्वोत्तम 42.22 मीटर थ्रोसह सलग दुसरं रौप्य पदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर. 5 सप्टेंबरपर्यंत मोदींचा दौरा असेल. हरियाणा विधानसभेसाठी अमित शहा JP नड्डांचं आज मंथन. भाजप उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता तर काँग्रेस 34 उमेदवारांची यादी उद्या जाहीर करण्याची शक्यता.
हरियाणा विधानसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये युती होण्याची शक्यता, राहुल गांधींनी याबाबत सकारात्मकता दाखवली असून हरियाणातल्या नेत्यांकडून त्याबाबत अहवाल मागवल्याचीही माहिती. आरजीकर वैद्यकीय रुग्णालयाचे माजी मुख्याध्यापक डॉक्टर संदीप घोष यांना अटक. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी संदीप घोष यांची 15 दिवसांपासून चौकशी सुरू होती. पश्चिम बंगाल सरकारचं विशेष अधिवेशन, महिलांवरील अत्याचाराविरोधात सरकार अपराजिता कायदा आणणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.